कुठे ठेवले कानांचं? नाही भेटलं तर अरे नाही, कुठंच नाही भेटलं. तुम्ही ठेवले कुठं? चालेल का मी येतो ठेव कला येतं आता वापस? नाही तुलाच आठवत नाही. लू भेटतील. बघेन पलटी करणार पलटी कर ना. पप्पाचा मोबाईल घेऊन दुर्गा ठेव का परत परत वापस ही रिटर्न कवरी धावपल म्हणजे कवरी धावपल्याला लढत होती ना गाडी का? नुसती बरोबर नुसती बरोबर आपण आवरी धावपल करायची काय? माझं कानांचं गेलच. जेलं रिक्षा नाही हिच्या हातात 2 मोबाईल तिला त्या पण माहित नाही मोबाईल बाबा बाबा. मारतात रे काय? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा पण आहे. तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आता मी जस्ट उठलो आणि फ्रेश झालो. आता सर्वांची तयारी चालू आहे दिदी संची. तर दिदी सवी पण येतील थोड्या वेळातच तर राखी बांधायला. तर तुम्हाला दाखवलं, तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर गाईज आताशी 12 वाजले तरी अजून कोणती तयारी झालेली नाही. तर अजून मी असंच बसलोय तयारी करून. मी उठले 10:30 वाजता, तयारी बियारी करून बसलोय. तर अजून दिदी त्यांची तयारी नाही, अजून आले नाही. तर आमच्या दिदीची पण तयारी अजून करतेच ती. तर आणि काकासांच्या पोरी पण येणार आहेत. तर त्यांची पण वाटतं तयारी झालेली नाही, तेही पण कुठेतरी गेलेत. तर नंतर येतील. तर बघूया. आता मी बसले, मस्त नाश्ता बिष्टा केला आणि बसलो असंच. बोर झालो पूर्ण घरात बसून बसून. तर असं वाटतं कधी बांधतील राखी आणि मग कधी जाईल मी बाहेर, असं झालंय. कुठं होती? नाही तर काय हा तर काय नाही तर काय क बाबा, तू आता येत नाही, विसरली, बघायला बी नाही येत आम्हाला. बघा ना आलू मग आम्हाला का बघायला आली तू? बाबा मी हा? रसला मम्मीला मग आता राहायला आली ना? मा हा आता मला होगा जाता मस्त राहायला ये. हा. आपल्या लग्नाला पोरबीर बघा तू तुमच्या गावात. बघू दे हे का तुमच्या गावात पोर आमच्या गावात नाही काय? हिची बी तयारी झाली आहे बघ, अजून टाइमपास करते. मा. मूर्त कितीचा? दीडचा वाटतं मूर्त. तिथं बघून थांबलो कुठं होती मग? आता आलो अशी तुम्ही पायी 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 चालत चालत. कोण कोण आल्या कोणीच नाही मिस मग? दुसरी आत्या कुठं आपली? ती आता बिजी आहे कधी? आता नाही आज वाटतं तू एकटी झाली बाप्पाला राखी बांधायला. असं बांधायला नको आपण मग तू दरवर्षी येते. फोटो आहे ना माझ्याकडे दरवर्षीचं. मग बांधायला बोलतो ठेवा. मग आवरे गायन हा बरोबर जायला आमची काय बघितलं सगळे करे फिरत आहे का? तर मूर्त किती बाबा दीरचा होता ना? दीर वाजायला आलं. मूर्त वाईस थांबल्यावर सगळे आम्ही राखी बांधायचा. ही पण वैतागली, तयारी करून कवच बसली. ही पण आता जाशील जे थांब बस जरा. पप्पाला राखी बांधायची अजून. लई काय का कवा बनवल्यावर मग टाइम बी होईल. मग थांब जरा. आता मूर्त दीरचा आता काय करशील? सगळी तयारी करून बसले. पप्पा बी रेडी झाले आमचा. तू राखी बिकी घ्या आता बांध. आता कवा येशील परत? कोणच्या लग्नाला? गणपती ना? हा गणपती आहे ना. आता राखी बांधायला घेतलेली आहे कारण की मूर्त कितीचा? दीडचा मूर्त होता. तर त्यामुळं आता आम्ही सर्वजण थांबलेलो आहे. आता हे बाईने राखी आमचा फोटोशूट झालेला आहे, म्हणजे थोडाफार झाला. आता थोडाफार करू आणि अजून काही फोटोशूट आहे बाई. एवढा पसारा घालून ठेवले. रिंग लाईट आमच्याकडे व्हिडिओग्राफर नाही. मम्मीला सांगला तर मम्मीला पण नीट करता नाही येत. काय मम्मी एक काम नाही करता येत तुला नीट?
हा हो ना का मी कधीतरी हातात घेते मग नाही जमत. पण जरा एकदा सांगला तर समजायला पाहिजे होता. इकडं फोटोशूटला कोण नाही, मग डायरेक्ट आपला रिंग लाईट लावला मस्तपैकी, डायरेक्ट प्रॉपर सेट करून दिला. तर आता परत राखी बिखी बांधायची अजून, तर अजून बनली ना राखी. तर चला आता काहीच राखी बांधूया. दाब ना तू. दाब. एक तिकडे. आमची राखी बांधून झालेली आहे. तूच पैसा जमा झाले का? हा लय पैसे. आता काय घेशील पैशांचा आवरा? आत्या सोना तवरा शेट नाही ना आता. मी आता आपल्या जवळ तवरच देईल ना. आता जेव्हा कमवायला लागेल तेव्हा देईल ना. आता सध्या नाही आपली परिस्थिती तवरी. बघ आई खुश बघ. आई घाबरली. हा आई घाबरली बघ. आत्या टेन्शन घेऊ नको तू. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. राहायचं. झाल्या का राख्या बांधून? काय नाही, पिशवी तर आहे चांगली. रामदेजा जा आता काय रे. आई राख्या बांधायला चालले. या काय लवकर या राख्या बांधू ना का? हो काय हो. नीट घालून झालं मग चप्पल चांगली घाल ना. नकली चपली काय चालते जरा चांगलं घालून जा ना. लवकर जाऊन ये. फोटोशूट करायला आपल्याकडे. गाय जस्ट आता राखी बांधून घेतली दीदीची. तर दीदी पण आता खाली गेले राखी बांधायला. तर अजून काकासांच्या मुली पण आल्या नाही राखी बांधायला अजून. तर त्यावेळी पण वाटतं तिकडे खालीच गेल्यात राखी बांधायला. तर येतील आता थोड्या वेळातच. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि खूप मजा येणार आहे. तर दीदीला अजून गिफ्ट पण द्यायचं आहे, अजून ते पण दिला नाही मी. तर बघू, गिफ्ट आपला नॉर्मल असेल सेलिब्रेशनवाला आणि पैसे दिले तिला. तर चला आता बघू. ग्रँड एंट्री झालेली आहे. आवरा टाइम लागतो का तुम्हाला यायला? आवरा घर मोठा. आवरा घर मोठा का? हा आमचा घर आवरा मोठा आहे का? आवरा टाइम लागतो. कशी आहेस तू? बरी आहेस ना? हा आमच्या बाजूला रतन तरी टाइम लागतो तुम्हाला यावाला. काय ग आवरा टाइम लागते का? आवरा घर मोठा आहे का? हाय गाईच. बसा आता. काय खायला बिला पाहिजे का तुम्हाला? काय गुलाबजाम आहेत गुलाबजाम. अरे बिझी झाले काय रे? बरंच ना तू? सायंटिस्ट वाटतो आजकाल तू. आज गॉगल घालायला लागला तर. उगले बघ कसा हिप्पो पडास. इथे जेवले काय? काय रे जेवली का नाही? का उपवास? कसला उपवास? ती पण कशी लाजते पण. 100 रुपये कोणतरी 500 दिला. 500 दिला कोणतरी दिला. कोणतरी 500. काही घेशील खरा सांग? काही घेशील 500 आता? 500च्या वरती काय पण दिलं नाही तू काही घेशील आता? ते 500 भेटले खरंच म्हणून जमून ठेवशील काय? लाडकी बहिणीचं आलं नाही का अजून? आलं ना अजून लाडकी बहिणीचं? हे बघ या ना आलं दोघींना वाटतं. आलं बाबा तुम्हाला केव्हा यायचं? 5000.
काहीच मी बहिणीसाठी सेलिब्रेशन आणलं होता तर ती आता हे सेलिब्रेशन आणलंय. तुला लय कॅडबरी आवडतात ना? जाम जाम आवडतात. तर आता मम्मी सगळी पण चाललेली आहे कुठं मामाकडे चाललेली आहेत. तर मामा त्यांना राखी बांधायला त्यांची पण घाई चालू होती. त्यावेळी 2चा टाईम दिलता. तर आता वाजले 3. आता त्यांची पण लय धावपळ चालू आहे तिकडं मामाकडे जायला, कारण की आता गाडी पण माझी बनवायला टाकले. तर मम्मी सगळी आता काहीतरी ओला करतील, नाही तर डायरेक्ट आपला उबेर ना मम्मी ओला करा. बघू पप्पाला सांगतो ओला करायला. तर चला गाईज आता बघू याना पप्पा सोडायला चालले. मग त्यानंतर आपल्याला कुठे जायचं ते माहीत नाही. तर आता आपला रक्षाबंधन तर झालेलं आहे. तर आता बघू आता यस त्यांना फोन करू, कुठे जायचं ते माहीत नाही आपल्याला नीट. तर तिकडं कुठं जायचं असेल की तुम्हाला अपडेट देत राहील. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहत. हा चालेल वायर आहे. कुठे चाललं तुम्ही? बॅग बिग भरून चाललं? मामाचे चालले बाबा, मामाचे चालले. चला जा, नीट जा, लवकर या. उंदे याल काय वायर आवरी बॅग बिग भरून चालले. अजून राखे घेतले का? नीट जा बाबा, नीट जा. बाय बाय बाय. चला बाय बाय. तर चला आता मम्मी सगळी पण गेले मामाकडं. तर आता मी राहिलो आणि पप्पा राहिलं. तर पप्पा सोडायला गेलं. तर आता मी एकटाच राहिलो घरी. तर बघू यशला पण फोन केला तर कुठे जायचं ते बघू, आपण ठरवलं ना अजून. तर चला गाईज मम्मी सगळी पण गेले मामाकडं. तर आता मी एकटाच घरी आहे. तर बघूया आता कुठेतरी जाऊया फिरायला, कारण की रक्षाबंधन तर झालेलं आहे. तर सर्वांनी राख्या बांधलेल्या आहेत. तर आता वाजलेले आहेत 3. आता आम्ही जाणार आहे कल्याणला किंवा कुठे दुसरीकडे पण जाऊ शकतो, कारण की कल्याणला एक नारळी पौर्णिमेचा प्रोग्राम असतो आणि खूप मोठा असतो. म्हणजे खूप मोठा म्हणजे कारण की जे नारळ सोडायला येतात किंवा त्यांच्या बोटी असतात आणि तिथून ब्रिजवरून पण उड्या खातात वरतून. तर खूप डेंजरस असतं ते उड्या खातात ते. गाईज तुम्हाला तर माहिती आहे मम्मी सगळी मामाकडे चाललेली जस्ट, आणि मला त्या अर्ध्या रोडला पोचल्यावर नंतर फोन केला आहे की दिदीचे कानाचे हरवलेत. तर दिदीने वाटतं घाईमध्ये कुठं कानांचे ठेवले तिलाच माहीत नाही. आता ती तिकडून फोन करते आणि रडते. तर तिलाच आठवत नाही कानांचे कुठे ठेवले तेच माहीत नाही. तर आता बघू, पण मम्मी फोन करते फटाफट. आता बघू दिदीलाच फोन लावले. कुठे ठेवले कानांचं? नाही भेटलं तर अरे नाही, कुठंच नाही भेटलं. तुम्ही ठेवले ना कुठं? चालेल का मी येतो ठेव. कला येतं आता वापस? नाही ते तेवढं कानाचं जेललं तर जेललं. अरे मग गेलं तर अरे पण आता कुठे ठेवले ते दिसत नाही इथं समोर. घरात टाकीन चल येतो ठेव. कला आता वापस येते बघा गाईस, फोन पण ठेवला. तर आता तिने कानातले कुठे ठेवलेत मलाच माहीत नाही. आता ती परत येते, रिटर्न घरी येते. तर ती अर्ध्या रोडला पण पोचलेली. तर आता तिलाच माहीत नाही कुठे ठेवलेत. तर बघू आता ती आल्यावर घरी तर समजेल कुठे ठेवलेत, कारण की ती घाईमध्ये विसरली कुठे ठेवलेत ते तिला आठवत नाही. तर बघूया. दिदी आलेली आहे आणि ती खूप घाईत आलेली आहे. ती बघत आणि तुम्हाला दाखवतो. बघ कशी घाईमध्ये ते. तू कुठे ठेवले तुलाच आठवत नाही. इथं ठेवलंच नाही तुम्ही कानांचं, माहिती का? उचलून माहिती तुला तयारी करतानाच बघायचं होतं कुठे ठेवल्या. करते हलू भेटतील. पलटी कर ना. तिलाच आठवत ना मम्मी कुठे ठेवल्या तिने. का भेटलं बाबा. खरंच फोडशील नारळ? खरंच बाबा एकदाची भेटले. पप्पाचा मोबाईल घेऊन दुर्गाडीवर का परत वापस रिटर्न. कवरी धावपल म्हणजे कवरी धावपल. अरे पण तुला नीट ठेवता नाहीत का? आता ठेवलेच नाही तिला. मग तुला आठवत का नाही? चाव्या बी मी आता परत या परत रिटर्न आली तिकडच्या भिवंडीच्या. आता मग परत चालले का मम्मी? कोण पप्पा येतं? आता ओला कर. आता टाइम झालेलं आहे, 4 वाजलं. आवरी धावपल करायची काय गरज होती का मम्मी? दुसऱ्याला लढत होती ना गाडी. का
नुसती भरभर नुसती भरभर. आपण आवरी धावपल करायची गेलं काय माझं कानांचं. गेलच गेलं सारीला गुतून पडलं का तरी पिशवीन टाकलं तिचे लक्षणच नाही काय ठेवल्या. राख्यांच्या पिशवीन टाकल्या, पेऱ्यांच्या पेटीन टाकल्या, कपाडान ठेवल्या का तिथं कम्प्युटर जवळ. आता तुम्ही जाल कवा याल कवा हा जाऊ आता अगोदर तर विचार केला तर नाही झालं तर परत जाऊ पण नाही कानांचं नसतं भेटलं तर. ती धावपल पप्पाचा मोबाईल पण नेले तर काय पप्पाचा मोबाईल पण घेऊन गेले. रिक्षा नाही हिच्या हातात 2 मोबाईल तिला त्या पण माहित नाही मोबाईल. बाबा बाबा 2 हातात मोबाईल तरी लक्षात नाही. मी माझा मोबाईल माझ्या हिच्या तुम्ही पप्पाचा भेट. आता परत बोलायचं नाही पप्पाला. मग परत पिटली. मग पप्पा बोलला तर मी पेट्रोल टाकायला झाला. मग त्याला लागला पेट्रोल पंप जवळ चल रिक्षा. बाबा असा धावपल नको रे अरे नको. मी कवा पण सोनाईला गरल्यावा पहिला सोना ठेवायचा. आरती कवत काही नीट नाही ठेव धावपल करतो नुसती. काय ठेवते बरोबर पण काही काही ठेवते ना मग लक्षात नाही रे. आता ठेवल्या पाकिट राहू दे जा, आता ओला करा आणि जा आता आरामशीर. त्याला टेन्शन घेता आता गाईच लई डेंजरी धावपल असं ना तुम्हाला कॅमेऱ्यातली व्हिडिओ काढून दाखवल. तर ही कशी आली दरवाजा डायरेक्ट ढकलला आणि आली. तर आता यांना ओला बुक करून देतो. मग हे जातील मामाकडं भिवंडीला. काय बोललो हा. मला एक नारळ फोरील कानांचं भेटलं तर बालदेव पावलं मला. पावला ना आता नारळ फोर मस्तपैकी जाता जाता तिथं रिक्षा थांबव नाही तर ओल्यावाल्याला थांबव. बाबा डेंजर रे डेंजर. बोललो जेला तुला कानांचं भेटून दे, तुला एक नारळ फोरील लगेच कानांचं भेटलं. आता मी पण गाव असतो पण इथं झोप्या बिप्या काहीच नव्हतं तू बोलली तर. मग मला बी आम्ही कॅमेरा चेक केला, मी कानातलं बेडरूम मध्ये घेऊन आले. मग काहीच आता वाजलेले 5 आणि आता आम्ही चाललेलो आहे कल्याणला. तर दुर्गाडीच्या इथं तर चला तिथं जाऊया आपण. हे सगळी आपली पब्लिक आहे तर तिथं खूप मजा येईल तर बघायला. तर चला आता फटाफट जाऊया. तिकडं नारळी पौर्णिमेचा थोडाफार प्रोग्राम असतो म्हणजे त्यांचाच कोली लोकांचा. त्यांच्या बोटी असतात किंवा त्यांनी नारळ सोडतात आणि वरतून उड्या पण मारतात ब्रिजवरून. तर तुम्हाला सर्व दाखवेल मी. तर चला आता काय ते पण आलेले आहेत आम्हाला भेटते पण असं रस्त्याला. तर आता आम्ही जाऊया डायरेक्ट दुर्गाडीला. डेंजर आहे रे तो काय बघतच नाही ब्लॉग मध्ये काय करतोय काय नाही. तर चला काय आता बघूया तिथे गेल्यावर बद्दल नक्की आहे का नाही. आम्ही तर आता ऑन द वे रोडवरच आहे. यावी पण आलेत. यावी तर डोंबिवलीवरून आलेत. बीचवरून ना डेंजर उड्या खातात रे. आता बघू आता उड्या खातात का नाही ते बघायला. चला काय आम्ही आता पोहोचलेलो आहे दुर्गाडीच्या इथं. तर आता इकडं फॅन लोक भेटलेले आहेत. बाई चालला का रे झोमॅटो वारा चालले तो आता भाई फुल तो झोमॅटो. माझे गुल्लब माझ्यात काढलीच नाही आता काढली. आपली होरीकार हे आपली होरीकार चल आपल्या चाका बसवायला दिलं थांब थांब कार लवकर. चाकावाला हा चाका बसवायला दिलं. हे कार चल होरीकार. चाकात येऊन दे. आपण फिरायचं नाही का होरीन म्हणजे फिरायचं आहे ना. चल ना आणखी बरोबर चल ना चला ना का देतील ते आपल्याला. हे देतील ते देतील ते इझी देतील. अरे 100%. आता वल काढायची का वल काढ. चला यो काको आता जा नारळला. हे जा आता नारळ आणायला जा बोल तवरे लांब. ही गेलं रे ही ते बघ नारळसाठी बघा नारळसाठी बघा कसे होडी डायरेक्ट फिरवतात. हे बघ हे बघ आयला डेंजर रे. हे बघ नारळ घेतला टाकला रायडर रे सगळं. लगेच नारळ पडला का लगेच उचलायला बघ ना कशी पब्लिक. झोपले का नाही आनंद शेवानी काला दिसतोय. हे नारळ दे ना बघू ना आता नारळ काय कराल काय कराल नारळचा नारळ हे नारळचा काय करायला आता. मला वाटलं हे विकायला नाही का हे विकायला नाही का नारळ मग. हा हे तुझ्यापेक्षा गोरा तो
तुला वाटलं काल आहे तुझ्यापेक्षा गोराच आहे हा एक काम कर संतोष आपण सोड तू नाही याला कंची साबण द्यायचे याला उंड खाऊ. रायबो लाईफ बोल लाईफ बोल आई, जीभ काढायची कसली आहे दाखव. हे दाखव जीभ दाखव मला. ही तुम्ही मोठा येतो का रे तुला? बाबा फेका फेका जोरात फेका लांब फेका फेका लांब बाबा बाबा चुमरी उभे उभे गेला वाटे गे रे पाणी पण या केले ना काका असा भेटेल ना असं नारळ फेका काय यांना भेटेल ना असं नारळ फेका असं मेहनत करायला लागली पाहिजे यांना नारळसाठी हा बोटेवाले आहेत नाही मग तुम्ही असं मधोमध नका त्यांच्या जवळ नका फेकू लांबच फेका हा जरा त्यांना मेहनत करून दे नाही फेका असं हा का ही बारीक पोरच घेतील मग आता काय बाबा चल उतर लोकांच्या ओरियानो कशाला राहते काकोचे होरी आहे काको आपले. काको नातेवाईक तुझा आई मग काको बोलला विषय संपला काको नाही का भेंड काकोला भेंड कुराल नाही ना तुमचं वारलेलं असा नाचता येईल घे पैसा चौक चौक निघाले. काकोची बो थरलावाला चालू केलेले 4 थर लावतील वाटतं जास्त नाही 4 थर लावतील सपोर्टला नाही रे 5 लावतील वाटतं आय थिंक नाही 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 4 4 4 4 4 अरे तो पोऱ्या बघ एक आहे ना 4 रे 4 काय काढू उगं सोडणार हे सीन मारे आम्हाला फुगं पकडू गेली सोडा आम्ही पहिलेच सोडावी मारतात रे काय तर गोल गोल फिरता नाही 11वीला 11वीला काय झालं? कॉलेजला गेलता काय मला नाही माहिती तो पोऱ्या काय सांगत होता तुझी बाई सगळं सांगत होता का अरे हो आम्ही नवीन कार घेतलेल्या दोघा पण हा ती फिरायला गेलतो चले सांगतेवाला चढली हा. आणि पडली मग तू रडत होता बोलता मी रडत नव्हतो ए, तो बोलत आनंद होता. अश्रू. रडत आनंद होता अश्रू. ए, यश रडत होता का नाही बोलला का नाही तो रडत होता 11वीला रडत होता रे बिचारा वाईट वाटतं रे वाईट वाटतं. तू रडत बिडत नको जाऊ. 11वीला अरे असं नाही जाता. हे 25 नाही टाकत त्याचे ब्लॉग नाही तो नाही त्यामध्ये कट केले हे नको हे तर गाईज मी आता जस्ट घरी आलो तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय बाय